नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक सरकारी लिपिक भरती ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. अतिशय छान भरती आहे. याकरता लिपिक पदाची 50पेक्षा जास्त पदं ही आपल्याला बघायला मिळतील. तर भरती कुठं निघाली ते आपण बघूया. परंतु त्याअगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, चला भरतीला सुरुवात करू. बघा, पद बघताय आपण क्लर्क, लिपिक म्हणजेच क्लर्क नावाचं पद आहे. 50 पदं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. शैक्षणिक पात्रता बघा, पदवी जर तुमच्याकडे असेल, कुठल्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल, परंतु 50% गुणांसह, तर तुम्ही ही भरती करण्यास पात्र आहात. MSc त्यांनी मागितलं आहे किंवा तत्सम कुठलाही संगणक कोर्स तुमच्याकडे असेल आणि सोबतच इंग्रजी आणि मराठी टंकलेखन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला पात्र ठरता. आता वयोमर्यादा बघा, 18 ते 38 वर्ष हा त्या ठिकाणी वयाचा गट आहे. OBC करता 3 वर्ष आणि SC/ST करता 5 वर्ष त्या ठिकाणी रिलॅक्सेशन वयामध्ये राहील. वेतनाचा बँड बघू शकता, 255/10/355 म्हणजेच हे लक्षात घेण्यापेक्षा तुम्हाला 35 ते 55,000 एवढ्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी वेतन असेल. 1 वर्षाचा प्रोबेशन असेल, त्या प्रोबेशनमध्ये तुम्हाला कमी वेतन असेल, 15,000 त्यांनी सांगितलं आहे. आता हे संपूर्ण डिटेल्स आपण एकदा बघून घेऊ. मित्रांनो, भरती कुठं आहे, कशाबद्दल आपण बोलतोय, तर चला सरळ एकदा जाहिरात बघून घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता ही भरती आहे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे या अंतर्गत ही भरती त्या ठिकाणी निघालेली आहे. नोकर भरतीची जाहिरात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्याकरता सरळ सेवेने 50 क्लर्क लिपिकांची पदं ही त्या ठिकाणी त्याला भरण्यात येतील. तर त्या ठिकाणी नोकरीचीही विस्तृत जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. लिपिक पद आहेत 18 ते 38 हा त्या ठिकाणी वयोगट असेल. राखील प्रवर्गाकरता तुम्हाला 18 ते 43 यापर्यंत सवलत असेल. पदांची संख्या 50. कुठल्याही शाखेची पदवी म्हणजे 50% गुणांसह तुम्ही त्या असाल, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर अर्ज करा. MSc किंवा कुठलीही संगणकीय परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं. जर वाणिज्य शाखेचा पदवीधर असेल किंवा पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक किंवा वरिष्ठ श्रेणीतील तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य असेल. इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन त्याचे दोन्ही मागितले त्यांनी, परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य तुम्हाला त्या ठिकाणी असेल. तर ही संपूर्ण जाहिरात तुम्ही बघू शकता dndcc.bank.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अर्ज 13/2 पासून सुरू झालेले आहेत, म्हणजे 13 फेब्रुवारीपासून शेवटची तारीख असेल 14 मार्चपर्यंत, म्हणजे अजून बराच वेळ आहे, 1 महिना. तर लवकरात लवकर अर्ज करायला हरकत नाही. आरक्षणानुसार पदा कशी असतील हेही त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता कुठले कुठले कागदपत्र लागतील हेही त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा हे नक्की बघायला हरकत नाही. तर आता याबद्दल आणखी एक डिटेल्स बघायचे असतील तर आपण आपल्या PPF मार्फत बघूया. तर बघा, अर्जाची तारीख आपण बघितली 13/2/2026 ते 14/3/2026 आहे. निवड कशी होणार आहे तर बघा, बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा असेल 90 गुणांची, त्यामध्ये त्यांनी विषय दिलेले आहेत. मुलाखत ही 10 गुणांची असेल आणि 10 गुणांमध्ये काय इन्क्लूड असेल हेही त्यांनी त्या जाहिरातीमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. फीस खुला प्रवर्ग असेल तर 825 रुपये आणि राखीव प्रवर्ग असेल तर 705 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा शुल्क भरावं लागेल. ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ही लिंक आहे https://dndcc.bank.in या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही त्या वेबसाईटवर जाल आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय ही तुम्हाला त्या ठिकाणी लिंक दिसेल. तिथे तुम्ही क्लिक केल्यास ही भरती तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट आमच्याकडून तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांनाही शेअर करा. अतिशय छान पदं आहेत आणि चांगल्या प्रमाणात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर भरतीला अर्ज करायला सुरुवात करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरात. धन्यवाद.